कराड शहर परिसरात दुचाकी चोरी व घरफोडी करणारे चोरटे कराड शहर डीबी पथकाच्या जाळ्यात। आरोपी यांच्याकडून 5 मोटरसायकली व घरफोडीतील साहित्य असा एकूण 3,84,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। मान्य पोलीस अधीक्षक तुषार दोशी सातारा, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सातारा, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाने कराड शहर परिसरातून दुचाकी चोरी तसेच घरफोडी करणारे 3 जण ताब्यात घेतले। गत काही महिन्यात कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते। तसेच मागील आठवड्यात मोजे नांदलापूर तालुका कराड जिल्हा सातारा येथून फिर्यादी यांच्या दुकानातून सुमारे 1 लाख रुपये किमतीचे प्लंबिंग ॲक्सेसरीजचे साहित्य चोरी झाले होते। सदरबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याबाबत आदेशित केले। त्यानुसार कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बापकर व त्यांचे पथक कसोशीने सदर गुन्ह्याचा तपास करत होते। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्हीचे फुटेज व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्ह्यामधील आरोपी प्रथमेश दत्तात्रय गवते वय वर्ष 20, जय संजय जाधव वय वर्ष 21, ओम दत्तात्रय गवते वय वर्ष 18 सर्व राहणार कोष्टी गल्ली रविवार पेठ कराड तालुका कराड जिल्हा सातारा यांना कराड गुन्हे प्रकटीकरण शाखा कराड यांनी ताब्यात घेऊन सदर आरोपी यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता नमूद आरोपी यांनी कराड शहर परिसरातून 5 मोटरसायकली तसेच नांदलापूर तालुका कराड येथील दुकानातून प्लंबिंग ॲक्सेसरीजचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली असून नमूद आरोपी यांच्याकडून एकूण 3,84,250 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सातारा, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर सातारा, मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील, मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजू तहसीलदार कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी, पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार, पोलीस उपनिरीक्षक वाघवे, पोलीस उपनिरीक्षक पडतरे, पोलीस हवालदार संदीप कुंभार, पोलीस नाईक सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम पाटील, अमोल देशमुख, धीरज कोरडे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, मोहसिन मोमीन, आनंदा जाधव, सोनाली पिसाळी यांनी केली आहे। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड। मॅडम नक्की काय कारवाई झाली, काय मुद्देमाल हस्तगत झाले? या वर्षभरामध्येच कराड शहरामध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे मोठ्या संख्येने दाखल झालेले होते। त्या संदर्भात वेळोवेळी माननीय पोलीस अधीक्षक सर तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कराड शहर यांना वारंवार सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने कराड शहर परिसरामध्ये दुचाकी चोरी करणारी तसेच घरफोडी करणारी एक टोळी आपण निष्पन्न केलेली आहे। यामध्ये एकूण 5 मोटरसायकली आपण हस्तगत केलेल्या असून मागील आठवड्यामध्ये जी घरफोडी झालेली होती त्यामध्ये सुमारे 1 लाख किमतीचे प्लंबिंगचे साहित्य आपण त्या टोळीकडून हस्तगत केलेले आहे। सदर टोळीमध्ये 3 आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत। या सर्व कारवाईमध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनी भापकर, सपोनी अंदलवार साहेब तसेच त्यांची सर्व टीम आणि त्यांना मार्गदर्शन करणारे श्री राजू तहसीलदार PI या सर्वांचे मी माननीय SP सर आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम यांच्या वतीने अभिनंदन करते।